या वाजेपूर आणि या खांडीचा पाडा या दोन संघांदरम्यान हा सामना आपण पाहतोय यावेळेस फटका फसला होता परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि यावेळेस या बॉल वरती 2 धावा रोटेट केल्या जातील। या 2 धावेने श्री गणेशा खातं ओपन केलं जातं। या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खांडीच्या पाडा टीमच्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या। वाजेपूर टीमचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला हा संघ वाजेपूर संघ जो संघ जिंकेल तो संघ सरळ फायनल मध्ये धडक देईल। परंतु यावेळेस कमालीचा बॉल फेकला या पंच सांगतात इथे विकेट। यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल यावेळेस मैदान सोडावं लागेल। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या होत्या त्यानंतर कुठेतरी पाहायला गेलं तर दुसऱ्या बॉल वरती फलंदाज झालाय बाद। दीपकला इथे मैदान सोडावं लागलंय। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खांडीचा पाडा टीमचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करते। ओ यावेळेस ब्लास्ट केलाय यावेळेस बॉल थांबणार नाही बॉल चाललाय सीमा पार ऑलंगांच्या डोक्यावरून सीमा पार हा ठोकला इथे षटकार। आकाश वेलेच्या व्यास मधून आलाय षटकार चांगला फटका पाहायला मिळालाय। एक डावखोरा हाताचा फलंदाज गोलंदाज पाहू शकाल मयूर गोलंदाज ट्रॅक वरती यावेळेस चांगला फटका फक्त दिशा दाखवले बॉलला 2 क्षेत्ररक्षण बॉल मागे धावतात। ए बाबा ए तिकडे तेवढे नको जाऊ तिकडे काळो काय ना भाशील काय बोलाय गडी सुसाट गेला ना। या बॉल वरती 4 धावा मिळल्या जातील। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 4 धावेच्या मदतीने संख्या आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात। आता आपण पाहू शकाल उत्तम पाटील साहेब आमच्या समेत जोडले गेलेत गुणलेखकच्या माध्यमातून। त्याला कुठलाही सांगा गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो समालोचक असो गुणलेखक असो कुठलंही काम सांगा ते नेहमी सातत्याने पार पाडतात। हे स्वतःकडे कौशल्य असणं खूप गरजेचं असतं ते प्रत्येक खेळाडूकडे तसं मिळत नाही। समालोचक एक सोपं काम नसतंय उत्तम साहेब समालोचक करणं एक सोपं काम नाहीये साधं सुद्याचं काम नाहीये। भले आपण कुठल्या टुर्नामेंटला जाऊ दिवसभर बोलावं लागतंय प्रत्येक बॉल वरती बोलावं लागतंय प्रत्येक बॉल वरची त्या तुलना सांगावं लागतात किती धावा आल्यात किती विकेट गेल्या किती रन झाल्यात किती बॉल झालेत मान्यवरांचं कौतुक करावं लागतंय हे असं झालं ते तसं झालं प्रत्येक बॉल वरती बोलावं लागतंय। परंतु इथे बघता बघता पहिल्या षटकाचा इथे वाजवी खेळ संपलाय। धावत संख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना खांडीची पाडा टीम प्रथम फलंदाजी करत असताना 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात। महेश गोलंदाज ट्रॅक वरती ओ यावेळेस क्वार्टर लाईन खेळायचा प्रयत्न होता अपील केली होती खोटा बोला पण रेटून बोला
आणि इथे लेग बायची धाव येते. पंच सांगतायत या बॉलवरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. महेश गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय. दुसरे षटक घेऊन हाताळण्यासाठी सज्ज झालाय. या मैदानावरती धारोळ संघ देखील वाट बघतोय कोणता संघ येईल आमच्या विरोधात खेळण्यासाठी. याचं प्रतिउत्तर थोड्या वेळात पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका क्षेत्र आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. यावेळेस रिस्क घेतलंय फलंदाजाने परंतु दोन्ही फलंदाज सुखरूपी आपल्या जागी पोहोचतायत आणि या बॉल वरती 2 धावा रोटेट केल्या जात आहेत. आकाश वेले डावखोर हाताचा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक वरती देखील फलंदाज आपण पाहतोय. आकाश इथे फटका पचला. क्षेत्र पोचेल का बॉल कालेपर्यंत? नाही तू फुटबॉल खेळायलाय का बाबा? परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मी तर कौतुक करेन क्षेत्ररक्षणाच्या. भले कॅच कॅरी करू शकला नाही परंतु पायाने तरी बॉल अडवलाय. या बॉल वरती 3 धावा रोटेट केल्या जातात. एक धाव जरी आपल्या टीम साठी वाचवली असली तरी खूप चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. कारण एक धाव असणं खूप गरजेचं असतं क्रिकेट मध्ये. एक धाव किती महत्वाची असते हे क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस लीडिंग लागली होती. फलंदाज होईल अजून एक बाद. आकाश बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय दुसरा इथे. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला लेग बायच्या दिशेला फटका खेचलाय. नाही तुला काय जेवण आहे पंगत चालू आहे काय? एकटाच धावतो म्हणजे कॉलिंग महत्वाची होती इथे फलंदाजाला. परंतु ती कॉलिंग इथे आकाशला पुन्हा अजून एक फलंदाज आकाश मैदान सोडावं लागतंय. कॉलिंग करणं गरजेचं होतं इथे आकाशला परंतु ते जमलं नाही तिथे. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आकाशला देखील मैदान सोडावं लागलं यावेळेस. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यात मात्र शंका नाही. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आता. दोन षटकाची लढत यात मात्र शंका नाही. आता उरलाय शेवटचा बॉल शिल्लक. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या बॉल वरती या बॉल वरती कमबॅक करून देणारा हा बॉल होता. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 20 धाव्यांची गरज असेल तृतीय फलंदाजी करत असलेल्या टीमला. वाजेपूर टीमला 20 धाव्यांची गरज 12 बॉल मध्ये. आणि वाजेपूर टीमने प्रथम फलंदाजी केली. 19 धावा बनवल्यात. 20 धावांचं टार्गेट ठेवलंय. वाजेपूर टीमचा विचार करावा असं गेलं तर 12 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्या. चला वाजेपूर टीम आपण लगेच मैदान सोडायचंय आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये लगेच रवाना करायचंय.
दीपक गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खांडीचा पाडा टीम ने धावा बनवल्यात 19 आणि 20 धावांचं टार्गेट ठेवलंय त्या वाजेपूर टीमच्या समोर. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ वाजेपूर आपण पाहतोय आजच्या शेवटचा दिवस. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आदिवासी नाईट किंग आयोजित भावी आमदार चषक 2024 सुधाकर भाऊगारे सेठ यांच्या माध्यमातूनही मानाची स्पर्धा भरवले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हेमंत कणवी सर आणि हरचंद्र बांगारे सर. नाही मेन ऑफ द सिरीज इंड होते काय मध्ये हा दारुळवाल्या तुमचा काय विचार आहे ती सिरीज न्यायचे का काय बोलायचं आहे ते कुठं जाया माग ते बाहेर नाही तुम्ही काय ना कांदा उघालनी ने त्या भरपाया देतो आम्ही. मयूर स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती दीपक गोलंदाज ट्रॅक वरती यावेळेस पहिला बॉल फेकलाय संपर्क होत नाही. बॉल रेकलेला नाही नशीब डबल आडाचा अंपर होता. सिंगल आडाचा किडण्यास फेल झाल्या त्याच्या बेकार. इथे पहिला बॉल फेकलाय दीपकने कमबॅक करून दिलं इथे पहिल्या बॉल वरती. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मयूर फलंदाजाचा विचार केला तर स्ट्राइक एंड वरती मयूरला पाहतोय कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. ओ इथे समोरच्या दिशेला उडवलाय चापट दिलाय बॉलला आणि ठोकला इथे दुसऱ्या बॉल वरती. रामदेव बाबा पतंजली षटकार. या 6 धाव्याने श्री गणेशा खातं ओपन केलं जातंय वाजेपूर टीमचं. आणि या मैदानाचा विचार केला तर तिकडं वळ्या आल्या आता आंबट उरला ना तेवढ्या वळ्या पेटल्या बोबावल्या. ओ यावेळी चांगला बॉल फेकलाय अजून एक येतोय डॉट बॉल. उत्तम सर मला वाटत ती कळक राहायची वळी पेटली आहे हा बरोबर तेवढं जोडप ते वळे भोवती फिरतात बाबा. ते निवत बिवत आणा इकडं बाबा आम्ही भुकिलेलो आहोत आम्हाला खाव ते 2 आघात. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चांगला सामना आपण पाहतोय वाजेपूर विपक्ष कांडीचे पाडा या 2 संघांदरम्यान. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धारोळ संघ देखील वाट पाहत आहे की तुमच्या विरोधात कोणता संघ खेळेल. जो संघ जिंकेल तो संघ दारोळ टीमच्या समोर दारोळ टीमच्या समोर विरोधात खेळेल. शेवटचा सामना पाहायला मिळेल त्यात मात्र शंका नाही. इथे फटका चांगला 2 शतरक्षण बॉल खाली धावतात एक धाव केली वेगाने कंप्लीट. इथे रिस्क घेतला होता फलंदाजाने परंतु नाकारलंय. या बॉल वरती घेतली जाते एक सिंगल धाव. एका सिंगल धावच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. फायनलचा सामना 2 षटकाचा राहील यात मात्र शंका नाही. ओ कोणता शॉट फावडा शॉट बेकार. इथे ठोकलाय फलंदाजाने चौकार. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल वाजेपूर टीमच्या धावा बनल्यात 11 धावा. आता समीकरण आपण पाहतोय 6 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. यस आकाश गोलंदाज पाहतोय कदाचित हा बॉल चांगला फेकला असता दीपकने तर कमबॅक करू शकला असता आपण परंतु कुठेतरी विचार करावासा गेला तर 6 बॉल 9 धाव्यांची गरज. कमबॅक करू शकेल का यावेळेस गोलंदाज आकाश तारेकर गोलंदाज ट्रॅक वरती. सरनेम त्याचा तारेकर नाही पण आकाश नावाला तर माझ्या तोंडातून तारेकर सुटला. आकाश गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती.
ओ इथे पायामध्ये बॉल फेकला होता, इथे रिस्क घेतला, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. यावेळेस फलंदाजाला मैदान सोडावा लागेल. धावचीत फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक लागला जातो इथे. पहिला फलंदाज झालाय बाद. दिनेश फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. शंकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. 5 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. आमचे गुणलेखक उत्तम पाटील साहेब सांगतात आम्हाला 5 बॉल 8 धाव्यांची गरज. पाच बॉल 8 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये कोणी क्रिकेटचं भविष्यवाणी अजून चांगलं नाही. ओ इथे ब्लास्ट केलाय, उंची जास्त लांबी कमी आणि त्या फलंदाज होईल अजून एक बाद. मी म्हटलं होतं जरी लो स्कोरिंग सामना असला तरी कमबॅक करू शकेल वाजपूर संघ, करू शकेल का, परंतु वाजपूर टीमचा विचार केला तर वारंवार विकेट जात आहेत. खांडीचा पाडा टीम आता मजबूत पकड केले, आपल्या खांद्यावरती विचार केला तर खांद्या आपला मजबूत केला इथे खांडीचे पाडा टीमनं. आणि आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 4 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. 4 बॉल 8 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जात आहे. अरुण मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला या वैजनाथ टीमचा फलंदाज अरुण मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस लीडिंग एज लागली होती, डायरेक्ट हिट, परंतु डायरेक्ट हिट लागला असता तर अजून एक फलंदाज बाद होऊ शकला असता. आता 3 बॉल 7 ची गरज. 3 बॉल 7 धाव्यांची गरज. पहा समीकरण होतं 6 बॉल 9 धाव्यांची गरज. काय कमबॅक करून देणार हे षटक आपण पाहतो, एक निर्दय षटक. कमबॅक केलंय तर मी तर म्हणे, परंतु अजूनही 3 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. क्रिकेटची भविष्यवाणी अजून कोणीपर्यंत सांगू शकला नाही. ओ इथे अपील केले, यश पंत सांगतात फलंदाज होईल बाद. अजून एक फलंदाज झालाय बाद. आता समीकरण थोडस अजून कठीण होत चाललंय. 2 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. 2 बॉल 7 धाव्यांची गरज होऊ शकतील या मैदानावरती. 2 बॉल 7 धावा, परंतु त्या प्रकारची फलंदाजी केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये देखील पाहावा लागेल. बाळा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता वाजेपूर टीमचा विचार केला तर 2 बॉल 7 ची गरज. इथे पटका फसलाय, क्षेत्र आहे तिथे, परंतु या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केले. आणि आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 1 बॉल 6 धाव्यांची गरज. होईल का एक नवीन महासंग्राम या नाईट सिंगले मध्ये, कारण खऱ्या अर्धा पाहणे गेला तर 1 बॉल 6 धाव्यांची गरज. रचला जाईल का एक नवीन संग्राम वाजेपूर टीम कडनं. फलंदाज नक्कीच पाहायला गेलं तर 1 बॉल 6 धावा कराव्याच लागतील या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर वाजेपूर टीमला.